भैरवी, हा बाबा. मुलं शाळेत गेली? हो गेली. बरी आहेत ना? म्हणजे मूड मध्ये आहेत ना? हा ठीक आहे. निलू, मी निघालो का? दादा थांब थांब, अरे मी डबा आणते ना भरून. नाही नाही डबा नको आणू. मी आज ऑफिसला नाही जाणार आहे. मग कुठे जाताय तुम्ही ही बॅग घेऊन? इथेच जाणार आहे मी, म्हणजे देवदर्शनाला जाणार आहे. देवदर्शन कुठे? इथेच एक म्हणजे एक मंदिर आहे इकडे, म्हणजे मुंबईच्या बाहेर आहे इकडे. बऱ्याच वर्षात गेलो नाही ना तिकडे, म्हणून मी आता जातोय तिथे. तुम्ही जरा घराकडे लक्ष द्या हा, आणि सांभाळा स्वतःला, ठीक आहे? हो पण म्हणजे तुम्ही येताय ना लगेच? ये ना मी एक दोन दिवसात येतो ना मी इकडे. मग काय बाबा ते सुकटणकर म्हणजे त्यांची मुदतही 1-2 दिवसातच संपतीये. पण ठीक आहे, मी जाऊन कळवते त्यांना की आम्हाला नाही जमत आहे म्हणून. नाही, मी सांगितलं नाही ना की त्यांना काही सांगायचं नाही. नकार तर अजिबात कळवायचं नाही. कळलं? निघतो मी. नीट जा आरामात. अरे भाऊजी, मी जातोय. अरे वा, जाता तुम्ही? बरं बरं, नीट जा. तुम्ही नीट वागा. हा हा. मला काय टेन्शन काय नाही. नाही, मला टेन्शन नाहीये. तुम्हाला टेन्शन होण्याची शक्यता आहे. मी इथं नसताना काही जर उपद्व्याप करून ठेवले तर एक लक्षात ठेवा, गाठ माझ्याशी आहे. हा, वेगळे तऱ्हेने ऐकून दाखवू. नाही नाही, आलो ना ऐकायला. त्याला काय पुसायला केला का काय? हा, सांभाळून जा बरं, सावकाश. मला नुसता त्रास देतात. बाबू चहा देऊ का तुला? नाही बंधू बाबा, कुठे गेले बा? हे बघा, हे तुम्ही इथे हिरो बनवून राहिलेले, तिकडे भाऊजी मला दम देतात ना. बाबा काहून? काय झालं? नाही नाही, मला सांग की भाऊजी कुठे गेले म्हणायचे नक्की? ऑफिसला गेले असतील, मला काय माहित. नाही नाही ना बाप्पा, मला तर तसं वाटत नाही. म्हणजे नाही नाही, म्हणजे ते जाताना मुले काय बोलले का, बाबा मी जातोय आता, आणि मी नसताना जर काही उद्योग केले तर गाठ माझ्याशी आहे. जाऊ दे ना, गेले असतील कुठेतरी, येतील परत. नाही नाही, असं कसं आपल्याला कळलं पाहिजे ना कुठे गेले ते, आहे की नाही? नाही बरोबर बरोबर. मामा, हा, या घरात नेमकं काय चाललेलं असतं हे माझ्यापेक्षा जास्त तुला माहित असतं. सो तू माहिती काढ आणि मला सांग. हा काढा. आणि सांगशीलच, दुसरं काय काम आहे तुझ्याकडे? तुला ते पण नाही ना. काय काय सांगून आला ऐका ना, जर माहिती काढून आला. वा तिकडे, वा तिकडे. काय करूया माणसं? बाबू तुले चहा आणू काय? नाही, नको कॉफी? नको म्हटलं ना. अरे भैरवी, काका काय कुठे निघालात? अगं काय नाही, जरा पाय मोकळे करू म्हटलं, बाजीला गेलो होतो. बर बर बर. मग पोचली काय संयमी? हो सुखरूप पोचली. तिच्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलेली 2 जण सुद्धा होती म्हणे फ्लाईट मध्ये. हं? हो, एकत्रच एअरपोर्ट वर भेटले आणि गेले कॅम्पस मध्ये. वा, कमाल आहे या पोरांची. म्हणजे बघ ना, ह्या पोरांना ना सगळंच कळतं आणि सगळं पटापट करतं पण आहे सगळं. नाही, ही पिढी हुशारच आहे काका. नाही प्रश्नच नाही, खरंच हुशार आहे. हे बरं मला सांग, अशोक कसा आहे? ठीक आहे. नाही म्हणजे ऑब्व्हियसली आता समाज जाणार म्हटल्यावर त्यांना त्रास झालाच, पण आता सुरुवातीला होईलच ना. नाही पण एक सांगू का, मला सांग, आता संयमी जी गेली आहे ती चांगल्या कारणासाठी गेली आहे की नाही? त्याच्यामुळे ना हा विचार आता सोडून द्यायचा. एक काम कर, त्याला सांग रात्री मी गप्पा मारायला बोलवलंय माझ्याकडे, सांग. कारण काय म्हणते, घरात एकटा बसला ना उदास वाटेल, बाकी काय नाही. नाही बरोबर आहे, पण ते गेलेत देवदर्शनाला. हो. मला काहीच बोलला नाही. अहो मलाही नीट काही सांगितलं नाही त्यांनी.
हे बाबा मला एक सांग, ते हा सुकटणकर आणि तू जे काही पार्टनरशिपमध्ये बिझनेस करणार होते त्याचं काय झालं? ते अजून तरी काही झालं नाहीये काका. आणि खरं सांगायचं तर आता ना 2-3 दिवसच राहिलेत त्या ऑफरला. त्यामुळे काही होईल असं वाटत नाही, कारण खूप मोठी रक्कम आहे हो काका. नाही आहे शक्य. बाबांची इच्छा होती की मी ती ऑफर ॲक्सेप्ट करावी, पण आता नाही करू शकले तर त्याचं त्यांना खूप वाईट वाटणार आहे. तरी जाताना सांगून गेलेत, मी येईस तोवर नकार देऊ नकोस म्हणून. येईस तर म्हणजे कुठे किती दिवसांसाठी काय? अजून 1-2 दिवसांनी येणार आहेत. अच्छा, म्हणजे गावी गेलाय का देवदर्शनाला? गावी का असं काही नाही, म्हणजे खरं सांगायचं तर निघताना ते मलाही नाही सांगून गेले. जाऊ दे, 1-2 दिवस गेले ना जरा आल्यावर फ्रेश वाटेल. आणि पण एक सांगतो तुला, हा तुझा सासरा आहे ना, हार मानल्यातला नाहीये. एकदम असं जिद्दी आहे. आणि एक लक्षात ठेव, येताना बघ तू काही ना काही नवीन कल्पना डोक्यात घेऊनच येणार. अगदी खरं बोललात. मलाही असंच वाटतंय. नाही, त्यांच्याकडनं पॉझिटिव्हिटी शिकायलाच पाहिजे मला. मी आशा सोडली होती खरं तर, पण ते अजूनही इतके कसे काय पॉझिटिव्ह आहेत ना, मलाच कळत नाही काका. शिक शिक, खूप काही शिकण्यासारखं आहे बरं का तुझ्या सासऱ्याकडून. खरंच शिक. हा बरं, त्याला माझा निरोप द्यायला विसरू नको. सांगते मी चल, त्यांना. येऊ का मी? हो, हा? सावकाश जा तुम्ही. हा, चल चल. प्रोटीन शेक घेतलाय मी. आय नो किंमत जरा जास्त आहे त्याची, पण आता माझी बायको बिझनेस करणार आहे, सो आय कॅन अफोर्ड ऑल दीज थिंग्स. परवडेल मला. भैरवी, काय ग? त्या सुकटणकरनी दिलेली मुदत संपत आली तुझी. नाही जमलं ना 50 लाख रुपये गोळा करायला? काय करशील तू आता? कसा बिझनेस करशील? काय आता कसा करशील बिझनेस? तो सुकटणकर मूर्ख, तुम्ही त्याहूनही मूर्ख. चालले होते 50 लाख रुपये जमवायला. कुठल्या घोड्यावर पैसे लावायचे हे कळलं तरच जॅकपॉट लागतो. ऑफर ऑफर करत नुसते 15 दिवस वाया घालवले तुम्ही. भैरवी, आयुष्यात ऍक्सेप्टन्स फार महत्वाचा असतो, कळलं? मी पूर्वीच मान्य केलं होतं, ऍक्सेप्ट केलं होतं की मी एक साधा सामान्य माणूस आहे. आणि आता वेळ आली आहे, तू सुद्धा ते ऍक्सेप्ट कर. तू एक साधी सामान्य स्त्री आहेस. काही जगावेगळी बुद्धी नाहीये तुझ्यात, काही टॅलेंट नाहीये. तो सुकटणकर येतो काय, तुला हरभराच्या झाडावर चढवतो काय, आणि तू लागते मोदक बनवायला. नाही जमणार आहे तुला हे सगळं. तुला आधी सांगितलं होतं, घर सांभाळ, मुलांना सांभाळ, तुझ्या लाडक्या सासऱ्यांना सांभाळ. मी आणेन त्या पैशात घर चालव. का? मी जर घरी बसले तरच पैसे कमवणार आहेस का? कारण मग माझ्या पैशांची कोणालाही गरज होणार नाही. अच्छा, म्हणजे मी जर पैसे कमवले तर मी तुझ्यापेक्षा जास्त कमवेन, याची काळजी वाटते का तुला? ठीक आहे अनिश, मान्य केलं मी एक सामान्य स्त्री आहे, केलं मी मान्य. पण माझ्याकडे एक सुपर पॉवर आहे, माहितीये काय? माझे सासरे, जे मला स्वस्थ बसू देत नाहीत, माझ्यातली अँबिशन कमी होऊ देत नाहीत, मला आळस करू देत नाहीत. आणि खरंच त्यांचे खूप उपकार आहेत माझ्यावर. आणि त्यांची इच्छा आहे मी माझं स्वप्न पूर्ण करावं, म्हणून त्यांच्यासाठी का होईना मी हा बिझनेस करणार. मग आपलं एकत्र राहणं अशक्य आहे भैरवी. तुझ्या या स्वप्नांमुळे
तुझ्या सासऱ्यांमुळे आपलं नातं बिघडणार हे नक्की. आपलं नातं बिघडलंय अनिश, पण मला खात्री आहे माझे सासरे तेही सुधारतील. पोट्टे साजरं जेवा बरं. हा हा पोट भरून जेवा. माऊ तुम्ही दोघं पण या ना जेवायला. नाही मी त्याचं नाही केला स्वयंपाक, आपलाच केला फक्त. आम्ही आमच्यासाठी खिचडी लावली आहे, जेवू नंतर. तुम्ही जेवा. माऊ आजोबा कुठे गेलेत? आजोबा बाहेर गेलेत. मग आम्हाला भेटून का नाही गेले? तुम्ही शाळेत गेला होतात की नाही, मग त्यांना उशीर झाला असता निघायला म्हणून. मग माऊ ते कधी येणार आहेत? येतील. तुम्ही जेवा बरं आता. काय रे हा जेवताना बोलू नाही ना, चांगलं नसते ते. पण मग आम्हाला ते न सांगता कसे गेले? निशांत, ते घरात बसून कंटाळले असतील. काय आहे इथे तेच तेच विषय सुरू आहेत ना, पैशांचे, बिझनेसचे. बोर झाले असतील ते, गेले असतील कुठेतरी, येतील परत. डोंट वरी, जेव तू. आणि पोट्टो तुम्हाला काही जरा कमी पडलं ना तर आम्हाला सांगा, मग आमच्याकडे भरपूर बनवलेलं आहे ना. हा बरं, तुम्हाला सलाड पाहिजे का? आम्हाला नकोय. नाही म्हणते ना. बस ना. हा बसतो ना. हिरो, ईशान, चला जेवा. सिस्टर, पेशंटला शुद्ध आली. थांबा, मी डॉक्टरांना बोलवते. हा. निलिमा, त्या बाबांचा फोनच लागत नाही. आता मला टेन्शन आलंय. अगं पण 1-2 दिवसात येतो असं सांगून गेलाय ना तो. हो, पण फोन का लागत नाहीये? म्हणजे बाबा असे अनरिचेबल आहेत हे मला ऑड वाटतंय. असं कधीच करत नाहीत ते. मुद्दाम केलं असेल त्यांनी. नाही म्हणजे तुमची ती मुदत संपत आली आहे ना, त्या राजन सुकटडकरनी दिलेली. आधी फार मोठ्या मोठ्या गोष्टी केल्या. मी हे करीन, मी ते करीन, 50 लाख रुपये जमा करीन. जमलं नसेल त्यांना पैसे गोळा करायला, म्हणून आता तोंड लपून गेले असतील दूर कुठेतरी. काय बोलतोयस तू अनिश? देवदर्शनाला जातोय असं सांगून गेलाय दादा. फक्त त्याचा फोन लागत नाही म्हणून काळजी वाटतेय भैरवीला. अच्छा, म्हणजे देवदर्शनाच्या नावाखाली तोंड लपून बसलेत काय? पण खरंच फोन लागत नाही का बंद करून ठेवलाय? नाटक आहेत सगळी, नाटक. काय बाबांचा फोन आहे? हाय भैरवी, मी जस्ट रिमाइंड करायला फोन केलाय की मुदत संपत आली आहे. हो, माहितीये. मला अजूनही आशा आहे की तू माझी ऑफर स्वीकारशील. हे बघ, मी ऑलरेडी सांगितलं होतं काय? की मुदत संपायच्या आत मी येऊन तुला भेटेन. ओके, होप फॉर द बेस्ट. मी वाट बघतो.
कसं वाटतंय माझं गावकर आता? ठीक आहे देशमुख साहेब, माझ्या घरी मी हॉस्पिटलमध्ये आहे, प्लीज सांगू नका कोणाला. हो काय सांगताय तुम्ही? कुठे आणि कशासाठी आला ते घरी सांगितलं नाही? नाही लागत आहे, सकाळपासून ट्राय करतेय मी. काका तुम्हाला काही सांगून गेले होते का बाबा? नाही ग, काहीच नाही बोलला. ईश्वर काका बघा ना एकदा आठवून, कदाचित तुम्हाला काहीतरी सांगितलं असेल आणि तुम्ही विसरला असेल, होऊ शकतं असं. खरंच नाही रे, म्हणजे मला काहीच बोललेलं नाहीये. असं कुठे चाललोय न सांगता कसे काय गेले आजोबा? अरे तेच तर आम्हाला कळत नाहीये ना. आणि आता फोनही लागत नाहीये त्याचा. आणि तुम्ही कोणी विचारलंही नाही? मावशी तू पण नाही विचारलंस? विचारलं म्हणजे आत्यांनी सुद्धा विचारलं, काही सांगितलं नाही आम्हाला नीट. हे तो कुलदैवतेला तर गेला नसेल ना? कुलदैवत? हा, ईश्वर काका आपण चला जाऊन बघून येऊयात एकदा कुठे. अच्छा चल काही जाऊया. गरज नाहीये. अरे हे म्हणालेत ना 1-2 दिवसात परत येत आहेत, मग येतील. का उगाच सगळे पॅनिक होत आहे? पॅनिक व्हायला काय होतंय म्हणजे काय? तुझे वडील 2 दिवस झाले देवदर्शनाला जातो म्हणून गेलेत आणि अजूनही आलेले नाहीयेत. कुठे आहेत, कसे आहेत, काहीच पत्ता नाहीये त्यांचा. त्यांची मनस्थिती नीट नाही अनिश. त्यांचं वय, त्यांची तब्येत, या सगळ्याची काळजी वाटते आम्हाला. तुला काहीच वाटत नाहीये? आत्याजी मला खूप भीती वाटते. आजोबा येतील ना आपल्या घरी परत? येतील येतील. आता मला सुद्धा भीती वाटायला लागली. असं 2 दिवस न कळवता कसं काय राहू शकतो दादा? आणि त्याने नाही कळवलं तर आपल्याला काळजी वाटेल हे माहिती आहे त्याला. मी देव पाण्यात ठेवते. उत्तम तब्येत आहे त्यांची. या वयातही ते फिट आहेत. एवढं मोठं ऑपरेशन होऊनही त्यांची रिकव्हरी फास्ट आहे. आणि डॉक्टर, माझा मुलगा हे पहा, ह्यांची ट्रान्सप्लांट केलेली किडनी त्याच्या बॉडीला एक्सेप्ट करायला अजून वेळ जाईल. सध्या तो ICU मध्येच असेल. आम्ही 24 तास मॉनिटर करूच. बट मिस्टर देशमुख, you don't worry, he's out of danger now. Thank you, doctor. निलिमा आत्या, उठा. आता आला नाहीये. पण आज येतील ते, नक्की येतील. आज सुकटणकरांकडे जाण्याची शेवटची तारीख आहे. आणि ते म्हणाले होते, मी आल्याशिवाय काहीही निर्णय घेऊ नकोस. याचा अर्थ येतील ते. येऊ दे बाई. पण मला मात्र तो आला नाही म्हणून चैनच पडत नाही. का कोणास ठाऊक इतकी भीती वाटते ना मला. टेन्शन मलाही आलंय आत्या.
पण ते सांगून गेलेत की मी आल्याशिवाय नकार देऊ नकोस आणि बाबांनी शब्द पाळला नाही असं होणार नाही, त्यामुळे येतील ते. चला तुम्ही उठा, काहीतरी खाऊन घ्या. मी चहा करू का? नको. ते येऊन काय होणार आहे? तू ऑफर ऍक्सेप्ट करू शकत नाही. त्यापेक्षा ऑफर रिजेक्ट कर आणि विषय संपव. वा, राजन सुकटणकर कॉलिंग. त्याचाच फोन आहे. सांग त्याला मी तुझ्या सोबत काम करू शकत नाही. बाबा म्हणाले होते की ओ, बाबा म्हणाले होते. मी पण म्हणतोय ना काहीतरी. ऐक माझं, ती ऑफर रिजेक्ट कर. भैरवी, तू तुझ्या नवऱ्याचं ऐकणार आहेस की तुझ्या सासऱ्यांचं? ठीक आहे, आता मीच जाऊन सांगतो त्याला. अनिश थांब. अनिश, तू तिथे जाणार नाहीयेस. का? तुला जायचंय? मला तू पुन्हा तिथे जाऊन तमाशा करायला नकोयस. मी जाऊन येते, कळलं? अच्छा, म्हणजे आता या कारणाने तू त्या राजन सुकटणकरला भेटणार आहेस? हे जे काही तुझं वागणं आहे ना, ते बाबांना कळत नाहीये, पण मला कळतंय. अनिश, आत्ता मी बाबांच्या काळजीत आहे आणि मला वाद वाढवायचा नाहीये म्हणून. नाहीतर हे जे काही बोललायस ना, त्याबद्दल पुन्हा थोबाडीत मारली असती मी तुझ्या. विचार बदल स्वतःचे. नाही, आता मीच सांगते तुला, आपलं एकत्र राहणं अवघड आहे. आता तू वाटेल ते बोलशील आणि मी ऐकून घेईन, असं नाही होणार. माझगावकर, कसं वाटतंय आता? बरं आहे, ठीक आहे. माझगावकर, तुमचे कसे उपकार मानावे ते कळत नाही. माझ्या मुलाची पण आता तब्येत सुधारते आणि त्याची बॉडी तुमची किडनी ॲक्सेप्ट करण्याची चिन्ह पण दिसत आहेत. तुमचे ऋण या जन्मात मी फेडू शकणार नाही. नाही, ऋण वगैरे काही म्हणू नको. हा, तरुण वयात मुलगा जाण्याचं दुःख काय असतंय मला माहिती आहे, पण तरुण मुलीचं स्वप्न पूर्ण न होणं हा देखील एक दुःखाचाच भाग आहे. माझी किडनी विकून मी माझ्या सुनेच्या स्वप्नाला उभारी देतोय. मी हे कुणाला सांगितलेलं नाहीये, कारण मला माहिती आहे की मला घरून परवानगी मिळाली नसती. पण मी आता डॉक्टरची परवानगी घेऊन इथून जाणार आहे, कारण घरचे लोक माझी वाट बघत असतील ना. पण एकच मिनिट, माझगावकर, हा 50 लाखाचा चेक याचा स्वीकार करा. 50 लाख रुपये मिळवण्यासाठी मी काय जीवाचा आटापेटा केलाय हे फक्त माझं मला माहित. तुमच्या मुलाचा जीव वाचवल्याबद्दल तुम्ही दिलेले हे 50 लाख रुपये माझ्या लेकीच्या कामासाठी येणार आहे. आज तारीख काय? आज 9 नोव्हेंबर. 9 नोव्हेंबर. रवी थांब. त्या राजन सुकटणकरच्या ऑफिस मध्ये जातेस? हो. का? बाबांचं ऐकायचं नाहीये तुला? तू तिथे जाऊन काही गोंधळ घालायच्या आधी मला जायचंय. काही भरोसा नाहीये मला तुझ्यावर.
त्याला फोन कर आणि ऑफर नाकार. तिकडे जायची गरज नाहीये तुला. हे असे रिस्ट्रिक्शन्स ठेवणार आहेस का आता अनिश? हो, मग चल माझ्या बरोबर. एवढा संशय आहे ना, स्वतः येऊन बघ मी कशी बोलते, कशी वागते ते. चल. काही गरज नाहीये. तू तिथे जायचं नाहीस हा. माझी इच्छा नसताना जाते मी अनिश, कारण मी जर गेले नाही ना तर तू जाशील आणि असं काहीतरी करशील ज्याचा बाबांना त्रास होईल आणि मला नाही चालणार ते. आणि अनिश, यावेळी तू मला अडवू शकणार नाहीस. भैरवी, भैरवी, कुठेही जायचं नाहीस तू. अनिश, तू मला हे सांगू शकत नाहीस आणि तू मला अडवू शकत नाहीस. बाजूला हो. भैरवी, मी तुला जाऊ देणार नाही. भैरवी, अनिश, बाजूला हो. भैरवी, भैरवी, भैरवी. हो माझगावकर, हो निघालात कुठे तुम्ही? नाही मला जायलाच तर पाहिजे. मला ताबडतोब निघायला पाहिजे. अहो असं काय करताय माझगावकर? तुम्हाला विश्रांतीची गरज आहे. हो, आजच्या दिवसासाठीच मी सगळी धावपळ केली होती. नाही, मला विश्रांती घेऊन चालणार नाही. मला जायलाच हवं. अहो पण माझगावकर जाणार कुठे तुम्ही? माझ्या सुनेचं स्वप्न पुरं करायला. वेलकम वेलकम भैरवी. हॅलो. थँक्स फॉर कमिंग. मला माहिती होतं तू ठरलेल्या दिवशी बरोबर इथे येणार. बस. बाबू चहा घे ना. का रे बाबू? कोण समजते ती स्वतःला? कोण आहे ती? दाखवतोस मी तिला. माझं घर आहे. या घरात राहायचं असेल तर तिला ऐकावंच लागेल माझं. आज मी भैरवीला या घरात परत येऊच देत नाही. मी काय म्हणतो आता, भाऊजी घरात नाही, तिला घराबाहेर काढ. हो, पण मग भाऊजी घरात आले की परत त्याच्या मागून ठुमक ठुमक करते ना बहीण त्याची. ते नंतर बघू ना. तुम्ही सांगतो आता चान्स आहे. भैरवी पण घरात नाही. काढ काढ बाहेर काढ. मग जाईल का ते? काढ नाही. हो बाई, काय भरल्या घरात तोंड पाडून बसून राहिली. उठ बरं, चालू लाग घराबाहेर. हो, दादा आल्याशिवाय मी उठणार नाही. दादा येत नसते आता. दादा गेला बाहेर, म्हणजे ते बॅग बिग घेऊन गेला का? आता येत नसते तो दादा नव्हे. दादा आल्याशिवाय मी उठणार नाही. बाबा, पागल झाली का तू बाई? अहो बाई, तू आज दादा झाला गायब. आता नसते येत. आता मा ऐक, निघ घराबाहेर. वाय वाय वाय. दादा आल्याशिवाय मी उठणार नाही. बाबा, केवढा आवाज यायचा, मला माहित नव्हता. ए बाय, मी तुला प्रेमान सांगून आली, तू घराबाहेर पड. निघ बरा. राजन, ऍक्च्युली तुझ्या ऑफरची आजची शेवटची तारीख आहे म्हणून मी आली आहे भेटायला. आम्ही ऑफर नाही स्वीकारू शकत. व्हॉट? आय नो. आम्ही खूप प्रयत्न केले, तुलाही माहिती आहे. आम्ही पूर्णपणे प्रयत्न केलेत, पण नाही होऊ शकत हे. ऍक्च्युली मी इथे आली आहे आणि ऑफर नाकारते हे माझ्या सासऱ्यांनाही माहित नाहीये. त्यांना नाही आवडणार. भैरवी, तुझ्या सासऱ्यांना हे माहितीये की हे सगळं करण्याची तुझी कॅपॅसिटी आहे. हो, पण मी पैशाचा सोंग कुठून आणू? आय एम सॉरी भैरवी. जर डिपॉझिटचे पैसे जमा नसतील झाले तर मग आपल्याला नाही पुढे जाता येणार. आय मीन, कसं आहे, माझी कितीही इच्छा असली ना तरी सुद्धा कंपनीचे काही प्रोटोकॉल्स आहेत आणि बोर्ड ऑफ डिरेक्टर्स हे ऍक्सेप्ट नाही करणार की मी तुला विदाऊट डिपॉझिट. नाही राजन, प्लीज. आय अंडरस्टँड. रादर आम्हाला कोणालाच हे आवडणार नाही.
तू माझ्यासाठी असे वेगळे फेवर्स केलेले आणि अननेसेसरी मला त्याचे वेगळे अर्थ निघालेलेही आवडणार नाहीत. सो बट थँक्यू सो मच. तू खरंच खूप मदत केली आहेस आम्हाला. इनफॅक्ट तू रियालिटी चेक दिलायस. बट आय एम रिअली सॉरी. आम्हीच कुठेतरी कमी पडलो. तू इतकी मोठी संधी खरं तर देत होतास, पण आम्हाला माफ कर. थँक्यू. थांब भैरवी. सुखरणकर साहेब, ₹50,00,000 चेक. बाबा, भैरवी तुमच्या बिझनेसमध्ये पार्टनर होणार आहे. तुमच्या सगळ्या अटी तिनं पूर्ण केल्या आहेत. ठरलेल्या मुदतीत तिने तुम्हाला ₹50,00,000 दिलेत. आता काही अडचण नाही ना कामाला सुरुवात करायला? आता का अडचण येईल? तुम्ही वेळेवर पैसे आणून दिलेत. थँक्यू. खरं तर भैरवी बरोबर काम करायची तिच्यापेक्षा माझीच जास्त इच्छा आहे आणि आता ही इच्छा पूर्ण होताना दिसते. थँक्यू. मी जरा फॉर्मॅलिटीचं बघतो. बाबा, एवढे पैसे कुठून आणले? देव पाठीशी असताना की सगळं होतं. चमत्कार घडतो. हो, पण तुम्ही कुठे होतात? आम्ही किती फोन करत होतो तुम्हाला. देवाचा आशीर्वाद आहे ना. आता पण काय प्रश्न विचारू नकोस. आता आपण कामाला सुरुवात करायची. हा, भैरवी, हा, या कॉन्ट्रॅक्टच्या पेपर्सवर तुझ्या सायन्स लागते प्लीज. येस. बस ना, बसा ना सर. घे. जिथे जिथे क्रॉसची साईन आहे तिथे तिथे सह्या कर. ओके. येस, थँक्यू. आणि ही तुझी फाईल. वेलकम टू सुखटणकर फूड्स. थँक्यू. आय होप दिस पार्टनरशिप वर्क्स वेल. लुकिंग फॉरवर्ड. आपण बाकी सगळ्या गोष्टी बोलूच. म्हणजे प्रोसिजरसाठी तुला फोन येईलच. हो. येस, Thank you. थँक्यू. थँक्यू सो मच. येस. हो, हो, आता वरचे वर येणं होईलच तुमचं. नक्की नक्की या. थँक्यू. ती ऑफर रिचेक करायची होती तिला. इतका वेळ लागतोय. फोनही लागत नाही तिचा. बरं, एक तर तिचा फोनही नाही लागून राहिला आणि एक तर ही बयाही नाही उठून राहिली. यांना धडा शिकवावाच लागतो आता. धडा तर शिकवाच लागते. तेव्हा ती हिले घराबाहेर काढा लागेल. हाऊ डेअर यू. इथे मीटिंग चालू आहे, तू अशी न सांगता आत येऊ शकतेस? हो, कारण तू माझे फोन उचलत नाहीयेस राजन. गेली 2 वर्ष झाली आपण सोबत बिझनेस करतोय राजन. बिझनेस करत होतो, आत्ता करत नाहीये. तुझं कॉन्ट्रॅक्ट मी गेल्या महिन्यातच टर्मिनेट केलंय. तू हे असं नाही करू शकत. मी असं करू शकतो आणि असं मी कॉन्ट्रॅक्टमध्ये मेन्शनही केलेलं आहे. या सगळ्यासाठी तूच कारणीभूत आहे. तुझ्या प्रॉडक्ट्सचा दर्जा खालावलाय. वेळेवर पोहोचतही नाहीये तुझ्या प्रॉडक्ट्स आउटलेट्समध्ये आणि गिरायकांच्या कंप्लेंट सुद्धा येत आहेत.
हे बघ, माझ्या बिझनेसचं नुकसान होत आहे आणि बिझनेस पुढे मला दुसरं काही नाही. त्यामुळे मी तुझं कॉन्ट्रॅक्ट टर्मिनेट केलंय आणि आता भैरवी माझगावकर यांना मी ते कॉन्ट्रॅक्ट दिलंय. आता यापुढे सुकटणकर फूड्सच्या आउटलेट्समध्ये भैरवीचेच प्रॉडक्ट्स असतील, तुझे नाही. पण तू हे आधी सांगितलं नाहीस मला. पॉइंट नंबर 1, मी तुला हे सांगण्यासाठी बांधीलच नाहीये मुळात. पॉइंट नंबर 2, तुझं कॉन्ट्रॅक्ट टर्मिनेट झालंय, त्यामुळे ते कॉन्ट्रॅक्ट दुसऱ्या कोणाला तरी मिळणारच. आणि पॉइंट नंबर 3, याची क्लॅरिटी मला सुद्धा आत्ताच आली आहे. भैरवी बरोबरचं कॉन्ट्रॅक्ट आत्ताच फायनल झालंय. मला असं वाटतंय की आपला आता काही संबंध नाहीये. तू इथून निघ प्लीज, गो अवे. हे बघ, इथून कधी जायचं आणि कधी नाही माझं मी ठरवणार. तू मला सांगायचं नाहीस. तशी इच्छा तर माझीही नव्हती, पण हे तुझ्यामुळेच होत आहे. आणि मी तुला इथून जायला सांगू शकतो कारण हे माझं ऑफिस आहे. प्लीज गो. ठीक आहे, आत्ता इथून मी जातीये, पण माझ्या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणाचे प्रोडक्ट्स तुझ्याकडे येतात ना, ते मी बघतेच. सॉरी, तुम्ही लक्ष नका देऊ. आपण आपल्या प्लॅन्स बद्दल बोलूया आणि भेटूया लवकरच. हां, ओके, थँक्यू. चल. हा. मोठी मोठी दादावाली, दादा आली ना, दादा आला ना, इथं डोक्यावर बसून ठेवलेला. चल बाहेर, चल. मी सांगतो त्या दादाने की पैसे घेऊन पळून राहिली तुझी बहीण. वय बाई. काय झालंय? मी घरात नसताना माझ्या बहिणीला घराच्या बाहेर काढताय तुम्ही? तुम्ही कुठे होतात? घरात फोन ठेवून कुठे गेला होतात तुम्ही? हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाहीये. यापुढे मी सुद्धा तुमच्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर द्यायला बांधील नाहीये. तुम्ही इथे नसताना तुमच्या बहिणीला घरी ठेवून घेणं कोणी जबरदस्ती केली नाही आमच्यावर. आणि मी इथे असताना तिला घराबाहेर काढायचा तुलाही हक्क नाहीये, कारण मी आता इथे आहे. चल ग, कोण काय करतं बघूया आपण. वा वा वा, आल्या बाई, बिझनेस वुमन. काय भैरवी, फोन करत होतो तुला मी, खूप बिझी होतीस. हरकत नाही, त्या राजन सुकटणकरच्या ऑफिसला जाऊन विसरलीस मला. अगं साधी ऑफर नाकारायची होती, इतका वेळ का लागला? आणि फोन बंद करून ठेवायची काय गरज होती? तुझं चुकतंय अनिश. ऑफर स्वीकारल्यानंतर पुढे काय करायचं, कसं करायचं याचं महत्वाचं डिस्कशन करत होतो आम्ही, म्हणून. व्हॉट? तू ऑफर स्वीकारलीस? हो. बाबांनी आयत्या वेळेला राजन सुकटणकरांना 50 लाखांचा चेक येऊन दिलाय. आणि आम्ही ऑफर स्वीकारली आहे. आता ठरल्याप्रमाणे त्यांच्या 30 आउटलेट्समध्ये निलिमा आत्यांनी बनवलेले मोदक आम्ही ठेवणार आहोत. आणि राजन सुकटणकर त्याबद्दल त्या ब्रांचेसची पार्टनरशिप सुद्धा देणार आहे आम्हाला. ती आम्हाला, तुला नाही.
कारण आम्ही एकमेकांना धरून आहोत, आम्ही एकमेकांना मदत करतो, एकमेकांचे पाय ओढत नाही. बाप्पा काय खून केला, दरोडा टाकला की काय चोरीमारी केली काय? पुण्यकर्म करून आलोय. म्हणजे हे काय हे सुद्धा कळायची तुमची लायकी नाहीये. अच्छा, म्हणजे तुम्ही भैरवीच्या बिझनेस साठी 50 लाख रुपये तिला दिले? हो. मग मी तुम्हाला 50 लाख रुपये मागितले तेव्हा झुरळासारखं झटकून टाकलं तुम्ही. बाबा, मला कळायलाच हवं, तुम्ही 50 लाख रुपये कसे जमवले? हे जे काय तुझं माझ्या मागे चाललंय ना, माझ्या बहिणीला घरातून हाकलून देण्याचा प्रयत्न, हे बघितल्यानंतर हे तुला कळायला पाहिजे असं मला वाटत नाही. तुझी लायकीच नाही तेवढी. मला कळायला हवं. माझी खात्री आहे की माझी सून या पैशांचा गैरवापर करणार नाही तुझ्यासारखा. कारण माझा तिच्यावर पूर्ण विश्वास आहे. आता राहिला प्रश्न तुला पैसे देण्याचा. तर मग तुला 50 लाखच काय, 50 रुपये सुद्धा मी देणार नाही. ठीक आहे, ठीक आहे. तुमचं जर असंच म्हणणं असेल तर आता मी पेटवूनच घेतो स्वतःला. बाबा, बाबू, बाबू अनिश, बाबू बाबू बाबू. अनिश, अनिश वेडेपणा करू नको. अनिश, अनिश, अनिश वेडेपणा करू नकोस. बाबा भाऊजी, पुढेही मला थांबवायचं नाही. मी आज पेटवून घेईन स्वतःला. मी पेटवून घेईन स्वतःला. अनिश काय करतोयस? अनिश, अनिश. पेटव गाडी. ये पेटव गाडी. हो का?